नमस्कार मित्रांनो, एम मराठी या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका मोठ्या संघटनेचा पक्षप्रवेश झाला आहे। हजारो कार्यकर्ते घेऊन ही संघटना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाली आहे। मातोश्रीवर हा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढणार असल्याचं देखील चित्र आता समोर आलं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून आमदार आणि खासदारांना घेऊन त्यांनी भाजपच्या सहकार्याने गुवाहाटी गाठली आणि भाजपची हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पायउतार केला आणि स्वतः ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यापासून उद्धव ठाकरेंना वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिणवलं गेलं। भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदे असेल, यांच्याकडून वारंवार उद्धव ठाकरेंना हिणवलं गेलं की उद्धव ठाकरेंची शिवसेना आता ही शिवसेना नसून ती फक्त शिल्लक सेना राहिली आहेत, अशा प्रकारचं बोलून त्यांना वारंवार हिणवलं गेलं व खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि त्यांना एकनाथ शिंदेंना ही शिवसेना भाजपने बहाल केली आणि उद्धव ठाकरेंना राज्यातून कसं संपवता येईल अशी खेळी भाजपने खेळली। मात्र आता अनेक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे उद्धव ठाकरेंना वारंवार सोडून जात राहिले। मात्र उद्धव ठाकरे डगमगले नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा नव्याने आपली पक्ष बांधणीला सुरुवात केली। त्याचमुळे आता उद्धव ठाकरेंचा हाच करारी बाणा पाहून अनेक लोक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहे। अशाच प्रकारे मोठमोठ्या संघटना असतील, अनेक पदाधिकारी असतील, अनेक नेते असतील, यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यास सुरुवात केली आहे। अशाच प्रकारचा एक मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला आहे। अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अध्यक्ष हर्षद नेगिलहाल यांनी त्यांच्या संघटनेतील सहकार्यासह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं। यावेळी शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। आता आम्ही इथून पुढे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढण्यासाठी काम करू, अशा प्रकारची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।